साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूया त्यात संबंधित सविस्तर वृत्त। भारती पवार यांची सभा उधळली, कांदा उत्पादकांसह गावकरी आक्रमक। दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी एकूणच ही निवडणूक खरतर असल्याचे दिसत आहे। गेल्या काही दिवसापासून भारती पवार या चांदवड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना एका ठिकाणी ग्रामस्थांनी विरोध केल्याची घटना ताजी असतानाच आता देवळा तालुक्यात त्यांना पुन्हा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे। दरम्यान आज भारती पवार या देवळा तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना उमराणे येथे संतप्त शेतकऱ्यांकडून त्यांची सभा उधळून लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। याबाबत डॉक्टर भारती पवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलणे टाळले आहे। भारती पवार यांच्या गेल्या 5 वर्षातील कामकाज आणि एकंदरीत बोर्डच्या भूमिकेमुळे त्यांना या निवडणुकीत ठिकठिकाणी मतदारांच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे। नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक जिल्हा असून कांदा निर्यात बंदीमुळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। मात्र त्यावर लोकप्रतिनिधी म्हणून खासदार डॉक्टर भारती पवार या सत्तेत असूनही गेले वर्ष त्या मूग गिळून गप्प राहिल्या अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना आहे। तसेच भारती पवार यांनी शेतकऱ्यांसाठी कधीही संसदेत आवाज उठवला नाही किंवा त्यांनी गेल्या 5 वर्षात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही असे शेतकऱ्याचे म्हणणे असून यामुळे त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। याचाच प्रत्यय आज भारती पवार या देवळा तालुक्यात दौऱ्यावर असताना जेथून त्यांना कधी काळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून देण्यात आले होते त्या उमराणे येथे त्यांना शेतकरी व ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला। या सभेत कांदा आणि पाणी प्रश्नावरून वातावरण तापले आणि सवाल करत शेतकऱ्यांनी भारती पवार यांना धारेवर धरले। तसेच संतप्त गावकऱ्यांनी निषेध व्यक्त करत पवार यांचे विरोधी उमेदवार भास्कर बगरे आणि राष्ट्रवादीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या व सभेत गोंधळ माजल्याने पवार यांना भाषणावरती घ्यावे लागण्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। गेल्या वर्षभरापासून कांद्याचे भाव कोडमडले आहेत, शेतकरी संकटात आहे। भारती पवार या कांदा उत्पादक पट्ट्यांच्या लोकप्रतिनिधी असून त्यांना केंद्रातही मंत्रिपद आहे। मात्र असं असूनही त्यांनी कधीही शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका न घेतल्याने त्यांच्या या पदाचा शेतकरी हितासाठी कधीही उपयोग केला नाही किंवा त्या कधीही शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरल्या नाही अशी संतप्त भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वेळोवेळी मांडली आहे। उमराणे येथून डॉक्टर भारती पवार या जिल्हा परिषद सदस्य देखील राहिले आहेत। तसेच देवळा तालुक्यात भाजपचे आमदार आहेत। मात्र तरीही आज येथून त्यांना विरोध झाल्याने भारती पवारांच्या विजयाला देवळा तालुक्यातून सुरुंग लागण्याची चिन्ह दिसत आहे। आज उमराणे येथे भारती पवार यांची सभा ठेवण्यात आली होती, मात्र गावकऱ्यांनी ही सभा उधळून लावली असून या सभेत गोंधळ माजल्याने पवार यांना भाषण आवर्ती घ्यावे लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।